अहो, चहा आणला होता तुमच्यासाठी. माझ्या हातचा चहा तुम्हाला लई आवडायचा ना. आता तरी चहा प्याल ना माझ्या हातचा. बोलाल ना माझ्या संग. माफ कर ग मला. माफ कर काय करताय तुम्ही? आशा मी लय कमी ठरलो ग. तुला समजून घ्यायला, तुझ्या विश्वास ठेवायला लय कमी पडलो बघ. आयुष्यभर तुला कोसत आलो, तुझा रागराग करत आलो. आता कुठं कळतंय मला बघ का तू दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी चुकीची शिक्षा भोगत आलीस. नवरा म्हणून तरी मी तुझ्या मागे उभं राहायला पाहिजे होतो. नवरा म्हणून मी नालायक ठरलो ग. नवरा म्हणून. अहो, काय करताय तुम्ही? जे काय झालं त्यात तुमची काय चूक होती? हे बघा, झालं गेलं गंगेला मिळालं. सगळी परिस्थितीच माझ्या विरोधात होती. तिथं तुम्ही काय करणार होता? माझ्या आयुष्याची 20 वर्ष मी एकटीनं काढली. माझी सगळी माणसं जे काही वागली माझ्या संग, त्या सगळ्याचा दोष परिस्थितीचा आणि त्या येळेचा होता. त्यात तुमचा काय बी दोष नव्हता. हे बघा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. माझ्या मनात तुमच्याबद्दल कसला बी राग नाही. हे तुझ्या मनाचं मोठेपण आहे ग. पण मी नवरा म्हणून तुला काहीच नाही दिलं. हे खरं आहे ना. बघा, तुम्ही असं बोलू नका. खरंच असं बोलू नका. तुम्ही खूप दिलंय मला, लय सुखी ठेवलं. आज 20 वर्षानंतर माझी लेकरं मला परत मिळाली. तसा माझा नवरा मला परत मिळेल ना. आपण नव्यानं पुन्हा संसार करू, लेकरांचे लाड करू, नातींचे लाड करू. माझी साथ द्याल ना? आशा, अगं तुझ्यातला तिळभर जरी समजूतदारपणा माझ्यात असतं का नाही, तर आपल्याला एवढी वर्ष इकडे नसतं का राहायला लागलं. नसतं राहायला लागलं. झालं गेलं समजा विसरून जा. आपण नव्यानं सुरुवात करू.